नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये। आज खूप उशिरा ब्लॉग शूट करते बघा। आता वाजले बघा संध्याकाळचे 6 आणि आज 6 वाजता आपण ब्लॉग चालू केला। 6 वाजता पण खूप छान ऊन असतं हे बघा। आणि आता ठेवलेली मी चहा आणि समोर व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला की मी आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेले होते, तर तिथलं किती सुंदर लग्न झालं आणि नवरी पण किती छान होती। तर समोर व्हिडिओ नक्की बघा। चालली बघा समू चक्कर मारायला। समूल्य सवय लागली चक्कर मारायची, कशी बसती पा गाडीवर आता। बाय समू, बाय बाय बाय। हां, तर रोज तिचे पप्पा तिला असे मस्त रोज चक्कर मारता बघा। मध्ये 2-3 दिवस चक्कर मारणं झाली नाही। रोडापर्यंत नेता, रोडावरून पुन्हा वापस आणता। मेन रोडवर काही नेत नाही, आमचा जो सिमेंटी रोड आहे ना तिथं नेता बघा। आणि भाऊ तिचा पाठीमागं बसलेला राहतो धरून तिला, पडल म्हणून। आता लगेच वापस फिरतील बरं का ते तिथून। आणि आली की बिलकुल गाडीवरून उतरत नाही समू। तर आली बघा ताई समू चक्कर मारून। चाल पिल्लू आता। हा असं आहे मग, एकदा चक्कर मारली की लगे चक्रच मारा वाटते का? बरं 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 चाल त्याकडे। तर आम्ही भरपूर ठिकाणी गॅस बघितला पण आमचा गॅस भेटला नाही आम्हाला, त्याच्यामुळे आता शेगडीच लावलेली बघा। इकडं दूध तपतंय, दूध तपलं की थोडं समूला देऊ आणि आम्ही चहा ठेवतो। काय चहा प्यायची का? काय काय प्यायचं समू? तर पहिले समू लहान होती, तिला काही कळत नव्हतं बघा ताई। आता तिला चहा इतकी कळती, कारण की आमच्या बरोबर ती दूध पिती ना, तर बरोबर आमच्या शेजारी येऊन बसती प्लेटा घेऊन। ओ बेटा तुला टाकू, तुला देऊ? तिची एक प्लेट ती सोडतच नाही ताई। तर इकडे आत्ताच मी सगळ्यासाठी चहा ठेवली। आज आहे चतुर्थी, आम्हाला उपवास येतं, खूप लवकर गळ्यासारखं झालं, म्हटलं एकदा चहा घेऊ म्हणजे परत तलते देई। घेतली परत प्लेट घेतली, दूध ठेवलं, हा ती बदलत राहती। आमच्या तिघाच्या 3 प्लेट आहे ना, सोनूच्या पप्पासाठी कप आहे बघा। तर या चहा घ्यायला। समू चहा गेल्या म्हण बर का। तर आज समूच डोकं तापलेलं नाहीये। हो आज छान झालं। आज ती चांगली झोप घेतली दिवसभर। नाही, तिला बकरीचं दूध लावल्यामुळे तिची पूर्णपणे डोकं एकदम छान झालं। आज आम्हाला चहा घ्यायला या म्हणून राहील ती। काय म्हणते समू? समू काय म्हणते बेटा? ए टुल्लू, या मग ते चहा घ्यायला। तर मी तुम्हाला बोलले होते बघा, मी जाणार आहे माझ्या आत्याच्या मुलाच्या लग्नाला। तर त्या लग्नासाठी मी छान साडी नेसणार आहे। तर मी इथं ब्लाऊज शिवायला टाकलं होतं आणि पिको फॉल करायला टाकली होती। अवंतिका ब्युटी पार्लर आणि लेडीज वेअर पण आहे, म्हणजे ब्लाऊज पण शिवतात त्या दोन्ही पण आहे। त्यांचं खूप मोठं पार्लर आहे बघा, दिसत असेल तुम्हाला। आणि ह्या सगळ्या ज्या तुम्हाला दिसत आहे मुली वगैरे, ते सगळे त्यांच्याकडे शिकायला आहे, क्लासेस घेतात त्या। आणि मेकअप पण खूप सुंदर करता। माझा मेकअप बघा त्याने किती छान केलेला आहे। तर बघा माझी त्वचा किती खराब झालेली होती, तर त्या ताईने खरंच छान मेकअप केला बरं का। मला वाटत पण नव्हतं की मी इतकी छान दिसेल म्हणून। तर समोर बघा एक 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 स्टेप चालू आहे माझी करायची मेकअपची। आणि सगळा मेकअप झाल्यावर खूप छान झाले मी। कारण की मी ताई कुठंही जायचं असलं तरी याच ताईकडे मेकअप करत असते, कारण की आमच्या सगळ्या भोकरदन तालुक्यामध्ये यांचंच पार्लर खूप छान आहे। आणि माझ्या सख्या मावसा आत्याच्या मुलाचं लग्न होतं, त्याच्यामध्ये मला खूप छान दिसायचं होतं, त्याच्यामुळं मी इथंच मेकअप करून घेतला। तर बघा तुम्हाला दिसत असेल किती छान दिसते मी तर मस्त। आणि असं वाटत नव्हतं, एकदम नॅचरल चेहरा दिसत होता मला। उगवटवट मेकअप केला आणि वेगळंच काहीतरी केलं असं वाटत नव्हतं। हेअरस्टाईल पण खूप छान साधी सिंपल करून दिली त्यांनी माझ्या केसाच्या हिशोबाने। म्हणजे पार्टीवेअर साडी होती, त्याच्यामुळं आंबाडा वगैरे तर मला काही घालता नाही आला, त्याच्यामुळं पप वगैरे पाडून घेतला होता मी त्यांच्याकडून। तर समोर दिसत असेल तुम्हाला ह्या ज्या ताई आहे त्यांचं आहे बघा ते पार्लर। तर कोणालाही मेकअप वगैरे करायचा असेल, क्लासेस लावायचे असेल, तर नक्की यांच्याकडं लावा। तुम्हाला थोडंही तुमची नुकसान होणार नाही, कारण की खरंच खूप छान करतात त्या। मला तर खूप आवडला होता त्यांचा मेकअप। समोर दिसनच तुम्हाला मी किती छान दिसत होते आणि अगोदर कशी होते तर असं झालं बघा माझा मेकअप। आणि हे बघा अशी दिसत होती मी।
तर आवडला का नक्की कमेंट करून सांगा. केस किती सुंदर करून दिले होते बघा त्यांनी माझे. त्या लग्नामध्ये खरंच माझा लूक खूप छान दिसत होता. आणि आत्ता निघालो होतो आम्ही लग्नाला. ही माझी जाऊबाई आहे. तर आता भोकरदनमधून आम्हाला कायगावाला जायचं होतं. कायगाव त्या गावाचं नाव आहे आणि 20 मिनिटाचा रस्ता आहे. तर 20 मिनिटात आम्ही तिथं पोहोचणारच आहे बघा. तर या ज्या दिसत आहे या माझ्या आत्याच्या मुली आणि माझी मम्मी, पुन्हा आत्याची सून. तर अशा सगळ्यांचे आमचे चालू होते फोटो काढणं. आई मला बोलवत होती. पहिलेच खूप उशीर झालेला होता बघा आम्हाला. याच्यामध्ये काही माझ्या मावस आत्याच्या मुली होत्या बघा. त्यांच्याशी माझी पहिल्यांदाच ओळख झाली होती. पलीकडे दिसत असून तुम्हाला तिघी त्या, आणि अलीकडची माझ्या सख्या आत्याची मुलगी आहे. खूप दिवसांना भेटलो होतो आम्ही, त्याच्यामुळे आमची चालू होती बघा इकडं मस्ती आणि चालू होतं फोटोशूट. आम्ही फोटोशूट गिट केलं आणि मग गेलो बघा नवरीसोबत फोटो काढायला. तर आता प्रत्येकजण त्याची पोज देऊ राहिलो. माझा सगळा मेकअप असं मुनी खराब केला होता बघा, हात ओढून ओढून. आणि म्हटलं जाऊ द्या, पण तरी पण एकदा फोटो क्लिक करा. आणि इकडं बघू शकता तुम्ही किती गर्दी होती. तरी आम्ही सगळ्यात उशिरा गेलो होतो. आम्हाला खूप उशीर झाला होता लग्नाला जायला. तर त्या म्हणे की तू व्हिडिओ टाकत नाही. म्हटलं मी व्हिडिओ टाकणार आहे. तर हे बघा अशी फॅमिली आमची मोठीची मोठी बघू शकता तुम्ही. नवरदे नवरी म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आणि माझ्या वडिलाच्या मामाच्या मुलीची मुलगी, असं काही नाते वाटतं ते. तर मला ते नातं नाही सांगता येणार कसं येतं, तुम्हाला कळालं असेल. तर असे छान फोटो वगैरे काढले आम्ही स्टेजवर. तर आवडली का बघा तुम्हाला नवरदेव नवरी आणि आमचाही मेकअप, कमेंट करून सांगा. आणि लग्नही खरंच खूप छान झालं बघा. लग्नाचे भांडे वगैरे दाखवायचे होते मला, पण तितका वेळ नव्हता. पाऊस वगैरे येण्याची शक्यता होती, त्याच्यामुळं आम्ही लवकरच घरी आलो. आणि ही जी दिसती ही माझी आत्या आहे. यांच्या मुलाचं होतं ते लग्न. आणि इकडं बघा वरमाया बसलेले आहे. तर इकडं चालू आहे वरमायाची जेवणाची तयारी. तर त्यांना 2-2 ताटं वाढलेली, म्हणजे एक साधं आणि एक जे आपण मानपान करतो ते स्टीलचं ताट, चमचा. आणि इकडं माझी मम्मी, पप्पा, बहीण, मी, हा माझ्या भाऊजाईची बहीण, माझी आजी, माझ्या बहिणीची मुलगी. इकडं चालू होत्या आमच्या गप्पा. तर मस्त निवांत आम्ही सगळ्याजणी मारत होतो गप्पा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लग्नाचा कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ इथंच संपला. धन्यवाद. बाय.